मित्र हो, 10वी-12वीच्या परीक्षा अगदी तोंडावर येऊन ठेपल्या आहेत। अशा वेळेला विद्यार्थ्यांनी काय काळजी घ्यावी, पालकांनी काय काळजी घ्यावी, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यांची परीक्षा अत्यंत चांगल्या प्रकारे देता येईल, त्यांना चांगला स्कोअर करता येईल, वाचलेलं सगळं लक्षात राहील आणि सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थ्याचं परीक्षेच्या काळामध्ये मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगलं राहील। यासाठी काय काय करायचं मी थोडक्यात सांगतो, नीट लक्ष देऊन शेवटपर्यंत ऐका। खरं तर सगळेच विद्यार्थी वर्षभरामध्ये केलेल्या अभ्यासावरती आता रिव्हिजन मारत आहेत। आपण वाचलेल्या, आपण लिहिलेल्या सगळ्या ज्या नोट्स आहेत त्यावरती शेवटचा हात मारण्यामध्ये व्यस्त आहेत। असं असलं तरी हल्ली ऐन परीक्षेच्या वेळी आजारी पडण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलंय। जास्तीचा ताणतणाव घेऊन केलेला अभ्यास, वाढलेल्या स्पर्धा, पालकांची अवाजवी अपेक्षा, नातेवाईकांचा दबाव किंवा पीअर प्रेशर अशा प्रकारच्या अनेक कारणांच्यामुळे विद्यार्थी सध्या तणावात दिसून येतोय आणि हा तणाव त्या विद्यार्थ्याचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य धोक्यात आणण्यासाठी कारणीभूत ठरतोय, जेणेकरून त्यांना केलेला अभ्यास तर लक्षात राहणारच नाही, शिवाय त्याला परीक्षेमध्ये चांगले मार्क्स देखील पडणार नाहीत आणि त्याचं मानसिक संतुलन बिघडून तो नैराश्यामध्ये, डिप्रेशनमध्ये जाऊन आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल देखील उचलू शकतो। खरं तर विद्यार्थी दशा म्हटलं की ज्ञान घेण्याबरोबर विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास होणं, त्याच्या आयुष्याची चांगली जडणघडण होणं आणि या ज्ञानाबरोबरच शरीराची आणि मनाची देखील जडणघडण होणं अपेक्षित असतं। आणि नेमकं याच काळात शरीर आणि मनाकडे जर दुर्लक्ष केलं तर त्याचा विपरीत परिणाम फक्त परीक्षेवरती, परीक्षेच्या मार्कांवरती पडत नाही, तर त्या मुलाच्या पुढच्या संपूर्ण आयुष्यामध्ये, भविष्यामध्ये त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो। परीक्षेच्या काळामध्ये बहुतांशी विद्यार्थी रात्रीच्या वेळेला जास्तीचं जागरण करतात, उशिरा झोपणं, अवेळी जेवण करणं किंवा अभ्यासामुळे जेवायला वेळ न मिळणं, अभ्यासाच्या ताणामुळे भूक न लागणं, तोंडामध्ये घास फिरणं, जेवावंसं न वाटणं, उदास वाटणं, झोप व्यवस्थित न मिळणं, त्यामुळे परीक्षेच्या काळामध्ये ऐनवेळी आजारी पडण्याचं प्रमाण जास्त वाढतं। आणि जर समजा तुम्ही ऐनवेळी परीक्षेच्या काळामध्ये आजारी पडलात तर तुमच्या वर्षभराच्या मेहनतीवरती पाणी पडतं। त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या आरोग्याकडे या काळामध्ये आवर्जून लक्ष द्यावं। जर विद्यार्थी देत नसेल तर पालकांनी त्यावरती आवर्जून लक्ष ठेवून त्याच्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावं, कारण शरीर आणि मन तंदुरुस्त असेल तर अभ्यास चांगला होईल, तो चांगला लक्षात राहील, योग्य नियोजन पद्धतीनं केलेला अभ्यास परीक्षेमध्ये कामाला येईल आणि स्कोअर अर्थात मार्क्स देखील चांगले मिळण्यासाठी फायदा होईल। शिवाय विद्यार्थी या अशा प्रकारच्या ताणतणावापासून दूर राहील। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे या काळामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः तर लक्ष देणं अपेक्षित आहेच, यासोबतच पालकांनी देखील विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे। यामध्ये प्रामुख्याने पुरेशी शांत समाधानकारक झोप घेणं असेल, पुरेसा पौष्टिक पूरक आहार असेल, व्यायाम असेल किंवा थोडासा विरंगुळा म्हणून आपले छंद जोपासणं असेल, यासाठी देखील थोडा का होईना वेळ आपण आवर्जून दिवसभरासाठी दिला पाहिजे, जेणेकरून मनावरचा ताण हलका होईल। सतत जास्त वेळ अभ्यास करत बसण्यापेक्षा मध्ये मध्ये 40 मिनिटाला, 50 मिनिटाला, 1 तासाला आपण ब्रेक घेणं अपेक्षित आहे। शक्य असेल तेवढा अभ्यास प्रामाणिकपणे करावा। प्रामाणिकपणे म्हणजे नेमकं कसा, तर आपल्याकडे कोणाचंही लक्ष नसताना, आपल्याला कुणीही सांगितलेलं नसताना आपल्याला अभ्यास करायचा आहे, आपल्याला चांगले मार्क्स घ्यायचे, आपल्याला आपलं करिअर चांगलं घडवायचंय, हे मनामध्ये धरून जर अभ्यास केला तर पालकांनी तुमच्या मागे लागायची गरज पडणार नाही, त्याचा ताणतणाव तुम्हाला घ्यायची गरज पडणार नाही। त्यामुळे अभ्यास करत असताना अनावश्यक वेळ अजिबात वाया घालवू नये। अभ्यास करत असताना इतरांशी तुलना अजिबात करू नका, याचा अभ्यास एवढा झालाय, याचं एवढ्या रिव्हिजन झालेले आहेत, याला एवढे मार्क्स पडलेले आहेत, असं पीअर प्रेशर अजिबात येऊ देऊ नका। इतरांच्या बरोबर अजिबात तुलना करू नका, कारण प्रत्येकाची प्रकृती, प्रत्येकाची मानसिकता, प्रत्येकाचा बुद्ध्यांक लक्षात ठेवायची, अभ्यास करायची पद्धत ही वेगळी असते। त्यामुळं आपण आपल्यापुरतं बघावं, आपण आपल्यासाठी किती चांगल्या प्रकारे चांगलं बेस्ट परफॉर्म करू शकतो याकडे लक्ष द्यावं। नक्कीच तुम्हाला यामध्ये यश मिळू शकतं। पालकांचा देखील या काळामध्ये अत्यंत महत्त्वाचा रोल असतो। बऱ्याचदा मुलांच्या पेक्षा पालकच जास्त ताणतणावामध्ये दिसून येतात, त्यामुळे पालक सतत मुलांना अभ्यासाबद्दल बोलत असतात, त्या मागे सतत किरकिर करत असतात, उठता बसता त्यांना अभ्यासाबद्दलच बोलत असतात। असं केल्यानं मुलांना कंटाळवाणं वाटू शकतं, मुलांचा अभ्यासातला रस कमी होऊ शकतो, मुलांना जास्तीचा ताणतणाव वाढू शकतो, मुलांच्या डोक्यावर जास्तीचं बर्डन येऊन वाचलेलं लक्षात सुद्धा राहत नाही, इतकी देखील अवस्था त्यांची खराब होऊ शकते। त्यामुळं त्यांना जास्तीत जास्त घरामध्ये रिलॅक्स वातावरण, खेळीमेळीचं वातावरण, आनंदाचं वातावरण जर असेल तर अभ्यास केलेला देखील चांगल्या प्रकारे लक्षात राहतो। त्यामुळे पालकांनी वारंवार मुलांना अभ्यासाच्या बाबतीमध्ये सूचना देऊ नयेत। मुलांना नेहमी सकारात्मक प्रोत्साहन द्या। तुला हे येत नाही, तुला हे करू शकत नाही, तुला एवढे मार्क्स कमी पडलेले आहेत, आता तू काय करणार आहेस, वर्षभर काय केलं नाहीस, आता काय दिवा लावणार आहेस, अशा प्रकारच्या नकारात्मक गोष्टी मुलांच्या बरोबर या काळामध्ये अजिबात बोलू नका, कारण या काळामध्ये अभ्यास करण्याची एक उमेद निर्माण झालेली असते, लक्षात ठेवण्याची कॅपॅसिटी देखील मेंदूची या काळामध्ये
काळामध्ये वाढलेली असते आणि या दरम्यान जर तुम्ही अशा प्रकारे नकारात्मक बोलून विद्यार्थ्यांना खचवून टाकत असाल, आपल्या पाल्यांना खचवून टाकत असाल, तर त्याचे नकारात्मक परिणाम विद्यार्थ्याच्या परीक्षेवरती, त्याच्या रिझल्टवरती तुम्हाला बघायला मिळतील. म्हणून घरामध्ये नकारात्मक अजिबात बोलू नका, सतत सकारात्मक बोला. तू हे करू शकतो, तुझ्या बरोबर मी आहे, तुला काय गरज पडली किंवा जर तुझ्याबरोबर बसायचं असेल तर ते देखील मला सांग, तुला काय हवं काय नको हे त्याला विचारा, त्याला आराम करायला सांगा, त्याला थोडासा विरंगुळा करायला सुद्धा प्रोत्साहित करा. आणि सगळ्यात महत्वाचं, ही परीक्षा म्हणजे आयुष्याची सगळ्यात शेवटची परीक्षा आहे असा भास त्याला अजिबात होऊ देऊ नका. आयुष्याच्या अनेक परीक्षा आहेत, फक्त लिहिलं, मार्क चांगले पडले म्हणजे आपण यशस्वी झालो असं देखील नसतं. याची जाणीव देखील पालकांनी करून देणं गरजेचं आहे. बरेच विद्यार्थी ताणतणावामध्ये जातात, त्याचा परिणाम म्हणून पेपर अवघड जातात आणि पेपर अवघड गेला म्हणून आत्महत्या करतात, नैराश्यामध्ये जातात, उदास होतात. अशा वेळी पालकांची अत्यंत महत्वाची भूमिका त्या ठिकाणी असते आणि ती महत्वाची भूमिका पालकांनी बजावणं हे त्यांचं कर्तव्य असतं. चांगली मार्क्स मिळणं, चांगला स्कोर मिळणं, चांगल्या कॉलेजला ऍडमिशन मिळणं हे आपल्या करिअरचं एक महत्वाचं ध्येय असतं. पण हे मार्क्स घेत असताना ऐन परीक्षेच्या वेळी मुलांना ताण देऊन अजिबात उपयोग नाही. वर्षभरामध्ये तुमच्या मुलानं काय अभ्यास केलाय, किती कॉलेजमध्ये गेलाय, किती शाळेमध्ये गेलाय, किती लक्ष दिले, घरी आल्यानंतर त्याची उजळणी किती मोठ्या प्रमाणामध्ये केली, प्रॅक्टिस किती केलेली आहे, या सगळ्या गोष्टींवरून ठरतं की तुमच्या मुलांना मार्क्स किती पडावे. बरेच पालक ऐन परीक्षेच्या वेळी खडबडून जागे होतात आणि मग ते मुलांच्या मागे हात धुवून लागतात. अशा वेळी मात्र वेळ निघून गेलेली असते आणि तेव्हा तुम्ही जर त्याला जास्तीचा ताण देत असाल तर त्याचे विपरीत परिणाम झाल्याशिवाय राहत नाहीत. त्यामुळे मुलांशी सकारात्मक बोला, त्यांच्यावर विश्वास दाखवा. जर तुम्ही त्यांच्या यशाबद्दल विश्वास दाखवला तर त्यांचा आत्मविश्वास दुप्पट वाढेल आणि त्यांचा अभ्यास देखील वाढेल, त्यांचं लक्षात राहणं देखील चांगल्या प्रकारे होईल. अजून एक महत्वाची गोष्ट, जेवण करत असताना अभ्यासाचा अजिबात विचार काढू नका, कारण अगोदरच मुलांना ताणतणावामुळे जेवण जात नाही. अशा वेळी पाल्य जेवायला बसल्या बसल्या जर तुम्ही अभ्यासाचा विषय काढला तर त्याचं जेवण अजून कमी होऊ शकतं आणि जर त्याला चांगला आहार, पूरक पोषक त्याच्या शरीरामध्ये गेला नाही तर त्याचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं राहणार नाही, वाचलेलं लक्षात राहणार नाही, उलट जास्त गोंधळ होईल त्याच्या मनामध्ये. मुलांना एवढेच गुण मिळावे, एवढा स्कोर व्हावा, इतकेच मार्क पडावे अशा प्रकारचा तगादा, अशा प्रकारच्या जास्तीच्या आवाजवी अपेक्षा अजिबात या काळामध्ये ठेवू नका. त्यांना बोलून दाखवू नका. मुलांच्या आहाराकडे आवर्जून लक्ष द्या. या काळामध्ये जंक फूड, फास्ट फूड, पॉकेट बंद, हवाबंद, प्रक्रिया केलेले पदार्थ, उघड्यावरचे पदार्थ अजिबात देऊ नका. रात्री अपरात्री मुलांना खायला देऊ नका. घरामध्ये परीक्षेच्या काळामध्ये इतर वादविवाद जे असतात कुटुंबातले ते अजिबात करू नका, ते आवर्जून टाळा, जेणेकरून घरातलं वातावरण चांगल्या प्रकारे आनंदी राहील. त्यामुळे मुलांच्या डोक्यावरचा ताण अजून जास्तीचा वाढणार नाही. या काळामध्ये घरातलं वातावरण खेळीमेळीचं, आनंदाचं ठेवावं. गरज पडली तर मुलं अभ्यास करत असताना त्यांच्या सोबत बसा आणि हे बसत असताना हातामध्ये पालकांनी मोबाईल अजिबात घेऊ नये. नाहीतर बरेच पालक मोबाईल हातामध्ये घेऊन मी बघतोय, मी करतोय, तू एवढं कर, मी तोपर्यंत मोबाईल बघतो, अशा प्रकारचं जर तुम्ही केलं तर मुलांचं देखील लक्ष मोबाईलमध्ये लागेल. आई काय बघते, पप्पा काय मोबाईलमध्ये बघतात याचा विचार त्याच्या मनामध्ये यायला लागेल आणि त्याला देखील मोबाईल बघायची इच्छा होईल. याचा परिणाम म्हणून त्याच्या अभ्यासाकडून त्याचं लक्ष विचलित होईल आणि त्याला मार्क्स कमी पडतील. म्हणजे तुम्ही तिथं त्याच्या जवळ बसल्याचा त्याला काहीही फायदा होणार नाही, उलट तोटाच होईल. त्यामुळे मूल अभ्यासाला बसला असताना त्याच्या जवळ बसताना मोबाईल अजिबात हातामध्ये घेऊ नका. पेपर सुरू झाले, एखादा पेपर मुलाला जर अवघड गेला तर त्या पेपरचा अजिबात विषय अजिबात आणू नका, कारण तो पेपर आता होऊन गेलाय. त्याचे मार्क्स आता आपल्याला परत आणता येणार नाहीयेत, ते परत आपल्याला लिहिता येणार नाही. बरेच पालक, बरेच विद्यार्थी मागच्या पेपरचा गोंधळ मनामध्ये ठेवतात, त्याचं टेन्शन, ताणतणाव मनामध्ये घेतात, त्याचा विपरीत परिणाम पुढच्या पेपरच्या अभ्यासावर होतो. अशा वेळी त्या ठिकाणी कटाक्षानं मागच्या झालेल्या पेपरचा अजिबात विचार करायचा नाही. हे चुकलं, हे बरोबर आलं असं अजिबात करत बसायचं नाही, जेणेकरून पुढच्या पेपरवरती आपल्याला चांगल्या प्रकारे फोकस करता येईल. पालकांनी देखील अशा प्रकारची चर्चा न करता पुढच्या पेपरच्या तयारीसाठी प्रोत्साहन द्यावं. प्रत्येक विद्यार्थ्याचा बुद्ध्यांक वेगळा असतो. प्रत्येक विद्यार्थ्याची लक्षात ठेवण्याची, लक्ष केंद्रित करायची कॅपॅसिटी ही वेगळी असते. हे पालकांनी आवर्जून लक्षात ठेवावं. एकूणच जर विद्यार्थी शारीरिक दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या जर सशक्त असेल, मजबूत असेल, तंदुरुस्त असेल, वर्षभरामध्ये त्यांनी बऱ्यापैकी अभ्यास केलेला असेल तर या विद्यार्थ्याला चांगलंच परीक्षेमध्ये यश मिळू शकतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टी पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी आवर्जून लक्षात ठेवाव्या. सर्व विद्यार्थ्यांना अभ्यासाच्यासाठी आमच्या हेल्थ मराठी डॉक्टर हुकिरे परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा. शेवटी जाता जाता एक महत्वाची गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा, 10वी-12वीची परीक्षा म्हणजे आयुष्याचा एक महत्वाचा टप्पा जरूर आहे, पण जर समजा यदा कदाचित त्याच्यामध्ये तुम्हाला अपयश आलंच तर खचून जाऊ नका, कारण 10वी-12वीची परीक्षा म्हणजे आयुष्य नाही. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्र आणि नातेवाईकांना आवर्जून शेअर करा. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा. धन्यवाद.